तर मित्रांनो आम्ही पोचलो सध्या मोरणा धरणावर. हे बघा, हे मोरणा धरण आहे. एक असं ब्युटिफुल स्मॉल इथं सनसेट सुरू आहे सध्या. आम्ही तर पोचलेला आहोत. आता इथून असं वर जावं लागते. तिकडून तो रस्ता आहे, तिकडे गेट आहे तुम्हाला दोन. इकडून अशी दिसते, इथून मस्त आहे. तुम्हाला दाखवतो वर गेल्यावर. तर लोक थांबून राहा. त्याचा फोन आहे, ते त्याचं इंट्रोडक्शन द्यायलाच भुललो होतो. हे आहेत माझे मामा, यांच्यासोबतच आलो मी. मोरणा धरणावर. आता हा रोड आहे, हा बनवणार आहे सिमेंटचा. हा कच्चा रोड आहे सगळा. अँड आम्ही गाडी तिकडे लावली आहे पार्किंग. ती आमची गाडी आहे स्कूटी, ती आम्ही गाडी पार्किंग लावलेली आहे. त्यानंतर आता आम्ही वर गाडी जात नाही म्हणून त्याची पार्किंग लावली. तर आम्ही चाललो आणि तुम्हाला पुढचा व्ह्यू तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवतो. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा. तर मित्रांनो प्रॉब्लेम अशी आहे की यांना सबस्क्राईब म्हणताच येत नाही. हा रोड आहे सध्या कच्चा. ती आमचा आता दम निघणार आहे चालू. तर भेटूया वरे गेल्यावर. तर लोक शेवटपर्यंत बघत राहा. A few moments later. फायनली मोरणा धरण पाहून घ्या गाईज, किती छान आहे. आणि पाणी बी एवढं नाही म्हणा, पण आहे. एकदा मित्रांनो खरं रिअलमध्ये येऊन बघा. असं खूप असं आश्चर्य वाटेल. या टाइमला या तुम्हाला सनसेट दिसणार आहे. सकाळी येऊन बी सांगायचं. तर सगळ्यांना माहीत आहे मोरणा धरण पातूरमधील खूप मोठं धरण आहे. तर मग सरकार खास लक्ष द्यायला नाही असं होऊच नाही शकणार. तुम्ही बघू शकता, इथून जर असं पाणी आलं, सहसा येणारच नाही म्हणा, पण इथून जर असं पाणी आलं तर इथून असं लेवलने खाली जाईल, जेणेकरून ते जे पाष्टूल आष्टूल जे पण गाव आहेत ते डुबणार नाहीत. हे तुम्ही बघू शकता क्लिअरली. अँड इकडे बी तुम्हाला हे एवढं चांगलं गेलं. इकडे झाडं नाही आहेत, काही नाही आहेत. खूप असं क्लिअर वातावरण क्लिअर आहे. नाही वातावरण. एकदम फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही इथे येऊ शकता, विदाउट एनी कॉस्ट. आणि खूप सारे लोक येतात इकडे. आता डेव्हलप होऊ राहिलं. पहिले तर डेव्हलप न झालं. मी एकदा 2-3 वर्षापूर्वी आलो तेव्हा. तर आता चांगलं डेव्हलप झालं. चांगलं आता रोड बी होऊ राहिला इकडे. आणि ते मंदिर बी झालं. कोणतं मंदिर आहे? शिव मंदिर झालेलं आहे मंदिर तिकडे. झालेलं आहे. आणि मुंगसाजी महाराजचं हे पण झालेलं सभागृह खूप मोठं झालं. हे खूप चांगली गोष्ट केली सरकारने की इथं सुविधा करून उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपल्याला. खूप मोठं डॅम आहे इथं. मोरणा नदी चालली इथून. तुम्हाला दाखवतो आम्ही, टेन्शन नका. फक्त शेवटपर्यंत बघा. फक्त दाखवते. इकडे मासोळे बिल आहेत. तुम्हाला समजा भाजीदार मासोळा लागत असेल तर या मोरणा धरणावर या, मासा पकडा अँड मासोळ्याची भाजी खा. खरं सांगतो 5-5 पकडणार बी फुटाचे. पकडणार बी दाखवतो. हे बघा, हे तिघ जण आहेत पकड. अक्षरशः छोटे मुलं आहेत इथं पकडत आहे. आपण बी पकडू शकता. आपण मी पकडू शकता. अगदी 5-5 ते 8-8 फुटाच्या आधी मासोळ्या भेटतील. अर्धा 1 किलोची मासोळी आहे. तुमची 4 जणांची भाजी होऊन जाते. 1 किलोची मासोळी जर सापडली तर तरी उरील तर अशी. हां, रस्ता कमी करता. रस्ता घेऊन घ्यायचा. सांगायचं आहे मामा, आपण सध्या सगळ्या गलत टाईमवर येलो. सध्या पाणी पहा आता किती कमी आहे. कमी आहे. या वेळेस काय झालं, पावसाळ्यामध्ये 100% धरण भरलं होतं, जे की आजलक भरलेलं नव्हतं. 100% धरण पहिली वेळ भरलं. सांगा मग किती पाणी आहे तशी नेले. एवढं मोठं धरण आहे आणि हे जर 100% भरत असेल तर सांगा किती. अँड अजून एक तुम्हाला वाटत असेल तर आपल्या मोबाईलमध्ये रेंज नाही आहे, हे नाही राहत. इकडे टावर आहे बाजूला. हां हे बघा, हां मेन गोष्ट हे बघा, ते तिकडे टावर आहे. आय थिंक दिसत नसेल तुम्हाला. दिसत नसेल. आमचा पण OnePlus आहे. आम्ही OnePlus मध्ये व्हिडिओ काढ राहिलो. हां सध्या सगळे जण iPhone 13, 15, 16, 17 मध्ये काढतात. आम्ही iPhone मध्ये काढतो. तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. आम्ही एक दिवशी GoPro घेऊ, iPhone घेऊ, सगळंच घेऊ. फक्त सपोर्ट करा. तुम्हाला जर मोरणा धरणावर जर यायचं असेल तुम्ही मेन काम भूलू नका. एक पाण्याची बॉटल. आणि तुम्हाला जर ते खायचं असली हां ते नाही भेटणार इथं. ती इकडे भेटणार. डब्बा घेऊन या वाटल्यास डब्बा. तुम्ही जर म्हणसाल मला चिप्स पाकिट पाहिजे, समोसा पाहिजे, कचोरी पाहिजे, भजी पाहिजे, ते भेटणार नाही. तुम्हाला भेटतील मासोळ्या, ते बी कच्च्या. जर तुम्ही खरं आदिवासी असाल तर कच्च्या खाऊ शकता. आम्ही तर काही आणलं नाही. पाणी बॉटल पण नाही आणलं, काही नाही आणलं. आम्ही असे झालो. आता तुम्ही म्हणत असा हे मागापासून चालूनच राहिले. चाललं जवळ आलेलं आहे. तिथून कमसे कम हे तिथून 1 किलोमीटरचा रस्ता आहे, पुरा सरळ आहे. म्हणून तुम्हाला माहित नाही तुम्ही किती जोरात चालला. तुम्हाला यासाठी जोरात चालू राहिले, स्लो चालू राहिले. आता दाखव तुम्हाला. तिथं पण लोक जरा टुरिस्ट आलेले आहे तिथं. जो वेट तुम्ही करू राहिले तिथं आलेला आहे बघा.
इथून असं पाणी आलेलं आहे, दाखवतो तुम्हाला पुढे जायला. मी तरी जरा छोटा आहो, पण अति मामा आला राहिला डायरेक्ट चक्कर आली होती इथं. हे म्हणतो बाप हे काय आहे, हे व्हॉट इज धिस. तुम्ही जर सडनला येसाल तर चक्कर येऊन पडसाल. मला तर चक्कर आलते म्हणून मी कोशिश केली. हे जोशमध्ये म्हणत कुदी मारतो म्हणत, चालता चालता कुदी मारायचीच म्हणत आता, पण पाहिल्यावर सगळ्याची थंडी. नाही तर मला पोयना आहे मी कुठे मारतो. पण छान आहे वातावरण, एक नंबर आहे. तुम्ही नक्की या. तुम्ही बघू शकता इतक्या मोठ्या मोठ्या पहाड आहेत. हे पहाड नाही, हे इतक्या मोठ्या मोठ्या पहाड आहेत. हे इतकं खतरनाक धरण म्हणणं काही सोपी गोष्ट नाही आहे. माझे मामा पण असेच म्हणत आहेत की हे एकदम असं कलाकारच पाहिजे, स्किल इज विल. हे बघा किती मोठं बांधलेलं आहे असं. हे पूर्ण हे जे नदी आहे हे इथे मोरणा नदी म्हणतात त्याला. हे पूर्ण अशी अकोल्यात जाते घुमून फिरून पुरी अकोल्यात. अकोल्याचा आवाज बघू शकता कसा आहे आवाज. फुल आवाज येऊ राहिला धबधब्यासारखा. जसं की आपण कपडे कसे धुतो घरी तसा आवाज येऊ राहिला त्याचा धबधब्याचा. अँड चांगलं पाणी आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर या, चांगलं एन्जॉय करा. पण इकडे आंघोळ करता येत नाही कारण की लय खोल आहे. एवढं खोल आहे की माणूस उडी मारल्यावर मरू शकते. हां मी आज सध्या जस्ट आलतो तेव्हा माझे डोळे फिरले कारण की हे पहा किती खोल आहे. हे पाहून आणि पाणी बी आहे म्हणून लय खोल आहे. पाहून का इकडे हा वीज पाहा तुम्ही कसा आहे जबरदस्त. मागचा शो पाहिला, तो एक शो पाहायला आम्ही 8 किलोमीटर वरून आलो. आमच्या पासून 10 किलोमीटर वरून आलो. 10 किलोमीटर आणि आतून चढून आमची अजून थंडी झाली फक्त हा एक शो पाहण्यासाठी. एवढ्या दुरून आलो आम्ही. आता तर मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी एवढं करतो, तुम्ही एक सबस्क्राईब ना करत तर मग आता काही फायदा राहिला नाही. सोडून द्या. किती इम्पॉर्टंट. एक लाईक एक लाईक नका शेअर करू, एक लाईक. एक घंटा. हे बघा, एक ते एक तिथं आग लागलेली आहे, ते 2 तिथं आग लागलेली आहे, 3 तिकडे आग लागलेली आहे. आय थिंक तुम्हाला दिसत म्हणून म्हणतो सबस्क्राईब करा, आम्ही पैशानं कमावतो जरा. जरा कमावतो. ते आग लागली कशाने, अशी फ्रिक्शनने, झाडाच्या फ्रिक्शनने की कोणा लावली अशी नाही, कमेंटमध्ये जरूर सांगा कारण की प्लीज. त्या मोठा धरण एवढं ऊन तपू राहिलं, एवढं ऊन आहे की लय खूप आहे. म्हणून आम्ही 5 वाजता निघालो घरून, तरी खूप चटके लागत माहिती आहे का रस्त्याने. तरी ऊन लय आहे म्हणून ते डोळं पेटलं शिन. तर तुम्ही बिन याच हे आमच्या मामाचं लॉजिक आहे. तुम्ही तुमचं लॉजिक कमेंटमध्ये सांगा, सांगा. आम्ही नक्की त्या कमेंटला पिन करू आणि शॉर्टआउट देऊ. थँक्यू. हा आमचा पहिलाच व्लॉग आहे, मामाचा आणि माझा पहिला. आम्ही खूप प्रयत्न केले, पहिले मिनी ब्लॉग बनवले, पहिले आम्ही रील्स काढले, आम्ही खूप व्हिडिओ बनवले आहेत जे की फक्त गॅलरीसाठी. आज लोक टाकले नाहीत, पण आज आलो अति आल्यावर आम्हाला तिथं आल्यावर आम्हाला एक आयडिया सुचली. तुम्ही ना असंच कॉमनली कॅमेरा उचलला आणि जागीच म्हटलं नमस्कार मित्रांनो. मग आपल्या मामाला जागीच आयडिया आली की जेव्हा चला व्हिडिओ काढू, असा करू, आज ब्लॉग बनवू 18-20 मिनिटचा दाखवून देऊ मोरणा धरण, पातूरचं रहस्य दाखवून देऊ म्हणून जरा सांगितलं आहे ना. आणि मग मी बी जरा कॉन्ट्रीब्यूट केला की चला करू. मग इथे आल्यावर सर्वात पहिले आम्ही आमचं स्वागत केलं स्वतःचं. यांनी चांगलं काम केलं इथं येऊन. ते काम सांगण्याच वक्त नाही आहे आणि सांगण्यालाच बरं नाही आहे, न सांगण्यालाच बरं आहे. नाही तर आपल्या जो गाडी असून आपल्याला गाडी न्यायला काय होतं, इथं जेवढे टुरिस्ट येतील तेवढे डेव्हलप होणार, तेवढा आपल्याला फायदा होईल, तेवढा बाजूच्या गावाला फायदा होणार. ते सगळेजण धंदा टाकतील, लोक घेतील, काही सगळ्यांना खूप फायदा होईल. 5 जण आले तर उद्या त्यांचं पण 10 जण येतील. ते याच्याजण आपला देश महागाई वाढवण्याची काहीच गरज नाही. फक्त अशा जागा डेव्हलप करा, आपोआप आपला देश डेव्हलप होईल. आणि चांगले कामं सुरू करा. दारू सिगारेट पिऊ नका, धंदा झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथं ते गाडी आणलेली आहे, तर खूप अवघड जातं आहे यांना गाडी आणायला. आम्ही रोड चांगला. मेन गोष्ट म्हणजे आम्ही सर्वात खतरनाक म्हणजे स्कूटीवर आहोत. तर आम्ही स्कूटी आणली, तुम्ही गाडी नका आणू. गाडी आणसान तरी तिथं उभी ठेवतो, जोपर्यंत डेव्हलप होत नाही ना तोपर्यंत इथं आणू नका गाडी. डेव्हलप होणार इथं खूप मुरून टाकलेलं आहे.
स्लिप होणार आहे गाडी. होणार आहे. यांनी केलं प्रेडिक्शन केलं, भविष्यवाणी सांगत नाही. स्लिप होईलच जातलो तुमचे पाय टेकत नाही जातलो, गाडी बी नका चालू. कारण की आमच्या चपला स्लिप होत आहेत, तर गाडी तर दूरच आहे. गाडी दूर आहे. सध्या भेटू पुढे गेल्या त्या घरी. आता रात्रीचे 7 वाजलेले आहेत. तर आम्हाला ब्लॉग काढून हे करून आम्हाला 7 वाजले. आता आम्ही अजून अर्धा घंटा लागते आम्हाला घरी जायचं. अँड आम्ही खूप या ब्लॉगमध्ये खूप मेहनत घेतलेली आहे. त्या मेहनतचा आम्हाला काहीतरी फळ द्या. बघ. आणि शेवटपर्यंत थांबल्याबद्दल खूप खूप आभार. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जर काढणं झालं तर तोपर्यंत बाय. फलक तक चल साथ चल, फलक तक चल साथ मेरे, फलक